फिर्यादी नामे पुष्पल महेंद्र नावाडे व 19 वर्ष, राहणार केवल कॉलनी, शेगाव नाका, अमरावती. ITI मध्ये शिक्षण घेत असून वर नमूद पत्त्यावर राहतो. 14 जून 2025 रोजी ताब्यात असलेली मोपेड गाडी क्रमांक MH27 AE 9060 ने मित्राची वाट पाहत इंदला फाट्यासमोरील हॉटेल रिलक्स समोर अमरावती येथे अंदाजे 10:30 वाजताच्या दरम्यान फिर्यादीच्या मोपेड गाडी समोर एक बजाज कंपनीची पल्सर मोटरसायकलवर 2 इसम बसून आले व त्यांनी त्याच्या जवळील चाकू काढून फिर्यादीच्या पोटावर मारण्याची धमकी देऊन बाजूला असलेल्या लेआउट रोडवर एकांत स्थळी नेऊन खिशातील पैसे काढण्यास सांगितले. फिर्यादीने पैसे नसल्याचे सांगितले तेव्हा आरोपीने काहीही करून पैशाची पूर्तता करण्यास सांगितले. यावर फिर्यादीने मित्राला फोन पे द्वारे 3000 रुपये मागितले आणि मित्राने पैसे पाठविल्यानंतर 2 आरोपीपैकी उंच असलेल्या आरोपीने फिर्यादीचा मोबाईल घेऊन फोन पेचा पिन घेऊन मी पैसे विड्रॉल करून आणतो असे म्हणून फिर्यादीची मोपेड गाडी घेऊन गेला आणि काही वेळाने परत आला. फिर्यादी मोबाईल आणि गाडी परत देऊन धमकावून सांगितले की झालेला प्रकार कोणास सांगितला तर जीवनिशी मारेल अशी धमकी दिली. फिर्यादी घाबरून घरी निघून गेला. अशा जबानी रिपोर्ट वरून अपराध क्रमांक 505/25 कलम 309(4)(3)(5) BNS प्रमाणे गुन्हा दाखल करून तपासात घेतला. सदर गुन्ह्याच्या तपासात घटनास्थळी जाऊन सदर घटनेची हकीकत समजावून घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने घटनास्थळ भागातील CCTV फुटेजची पाहणी करून गोपनीय बातमीदाराकडून माहिती काढून आरोपीची ओळख पटवून गुन्ह्यातील आरोपी इजानुद्दीन पठाण, हकीमुद्दीन पठाण वय 22 वर्ष, आमिर खान, इरफान खान वय 30 वर्ष, राहणार दोघे, ग्राम इंदला, अमरावती यांना ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आरोपितांनी अपराध केल्याची कबुली दिली. सदरचा गुन्हा उघडकीस आणताना उच्च दर्जाचे व्यावसायिक कौशल्य व तांत्रिक ज्ञानाचा वापर करून पोलीस स्टेशन फ्रेजरपुरा येथे गुन्हा उघडकीस आणला. फ्रेजरपुरा पोलिसांनी उत्कृष्ट अशी कामगिरी बजावली आहे. गुन्ह्यातील 3000 रुपये, गुन्ह्यात वापरलेला चायना चाकू अंदाजे किंमत 100, काळ्या रंगाची पल्सर अंदाजे किंमत 80,000 रुपये व आकाशी रंगाचा आयफोन अंदाजे किंमत 50,000 रुपये, मनगटी घड्याळ अंदाजे किंमत 500 रुपये असा एकूण 1,30,600 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती.